नमस्कार, मी आकाश कुलकर्णी, प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये ज्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलेलं आहे अशा संवेदनशील नेतृत्वाची म्हणजेच यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती। 12 मार्च 1913 रोजी कराडमधील देवराष्ट्र येथे जन्मलेल्या यशवंतरावांनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणूनही उत्तुंग कार्य केले। यशवंतराव चव्हाण यांचे ऐतिहासिक निर्णय आणि कार्य थोडक्यात पाहूया। पंचायत राजची स्थापना। महाराष्ट्रात सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी यशवंतरावांनी पंचायत राज व्यवस्था अंमलात आणली। यामुळे ग्रामीण भागातील सामान्य माणसाला राजकारणात आणि विकासात स्थान मिळाले। सहकारी चळवळीला बळ। विना सहकार नाही उद्धार हे सूत्र मानून ज्यांनी राज्यात साखर कारखाने, सूतगिरण्या आणि बँकांचे जाळे विणले। महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा यामुळेच मजबूत झाला। मराठी साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन। त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली। मराठी भाषेला राजाश्रय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता। शिक्षण क्षेत्रात क्रांती। गरीब मुलांचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये यासाठी त्यांनी ईबीसी सवलत सुरू केली। यामुळे बहुजन समाजातील मुले उच्च शिक्षणाकडे वळली। कृषी आणि औद्योगिक विकास। शेतीचे आधुनिकीकरण आणि औद्योगिक विकास यांचा समतोल त्यांनी राखला। कोयना धरणासारखे प्रकल्प पूर्णत्वास नेऊन महाराष्ट्राला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवले। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा।